नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपले सगळ्यांचं स्वागत आहे. आता चिरोटे करायचं म्हटलं ना तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, जाळी कशी पडेल किंवा त्याचे लेयर कसे निघतील, कसं काय करायचं. खूप वेळ जातो. अजिबात नाही. ही रेसिपी मी फक्त अर्ध्या तासात बनवलेली आहे आणि अर्ध्या तासात आपली ही इतकी भन्नाट अशी, अगदी विकतच्यापेक्षा भारी अशी ही आपली चिरोटेची रेसिपी बनवून होते. दिवाळीलाच बनवायचं असं कुठे आहे. आपल्याला खाऊशी वाटलं ना तुम्ही लगेच पीठ मळा आणि लगेच करा आणि वेळसुद्धा लागत नाही आणि सगळं साहित्य आपल्या घरात अवेलेबल असतं. तर आपण ही झटपट आता याची कृती पाहूया. त्यासाठी मी काय केलेलं आहे, एक मोठा बाऊल घेतलाय आणि त्याच्यामध्ये हा 2 वाटी सपाट मैदा घेतलेला आहे. पाहू शकता, तो चाळून घेतलेला आहे मी अगोदरच. तर 2 वाट्यांचं प्रमाण मी इथे घेतलेलं आहे. आणि आता सोडा पहा, मी अगदी 2 पिंच सोडा घेतला आणि अगदी 1 पिंच ह्याच्यामध्ये मीठ घेतलेलं आहे. जास्त ह्याच्यात आहे ना वेळ लागत नाही हे पीठ मळायला. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि अगदी साधा छोटा पोह्याचा चमचा आहे आपल्या नेहमीचा, तो साधारण मी इथं 3 चमचे तूप घेतलेलं आहे. आता जास्त तूप घ्यायची अजिबात गरज नाही आहे की खुसखुशीत होण्यासाठी भरपूर तूप घेतलं पाहिजे वगैरे, तर बिलकुल गरज नाही आहे. आता कमी पडलं तर केव्हा कमी पडतं ते मी तुम्हाला सांगते. असं तुम्ही आहे ना व्यवस्थित क्रम्बल करून घ्यायचे पीठ हे, म्हणजे त्याच्यामध्ये तूप छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाताने अगदी चोळून घ्या, जेणेकरून तुमचं पीठ असं रवाळ होऊन जाईल. ठीक आहे, ही गोष्ट आहे की तुमचं व्यवस्थित पीठ मळलं की नाही ते कळेल. त्यात तुपाचं प्रमाण कळेल. हे पहा, अशी मूठ जर झाली ना तर समजायचं तुमचं तुपाचं प्रमाण व्यवस्थित आहे. जर कमी असेल ना तर तुमची ती मूठ आहे ना होणार नाही आणि अलगद मूठ करायची आहे. ठीक आहे. आता पाणी वापरताना अगदी थोडं थोडं पाणी वापरायचे, कारण आपल्याला याचा घट्ट गोळा बनवायचा आहे. तुम्ही एकदम पाणी ओताल तर ते पीठ पातळ होईल आणि नंतर असं ते चिवट होतं. ठीक आहे. आता पीठ आहे ना एकदम व्यवस्थित मळून घ्यायचे आणि भिजत ठेवले मी 10 मिनटं फक्त. ठीक आहे. पीठ पहा एकदम असं घट्ट मळलेलं आहे. 10 मिनटानंतर हे पीठ घेऊन एकदम छान मळून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे गोळे करायचे. जास्त मोठे काही करू नका. पहा, मी गोळा पुरी एवढा घेतलेला आहे, पण आपल्याला ह्याची एकदम पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. पहा, अगदी छोटीशी गोळी होती मी आणि त्याची पोळी मात्र मी किती मोठी लाटून घेतलेली आहे. तर आता अशा आपल्याला 4 ते 5 पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. सेम आकाराच्या घ्यायच्यात. थोडंफार पुढं मागं झालं तरी चालेल. पहा, एकदम पातळ अशा लाटून घ्या. जेवढं तुम्ही पातळ लाटाल तेवढं तुमचे चिरोटे आहेत ना, म्हणजे त्यांना छान लेयर येऊन जातील. ठीक आहे. आता ह्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत. आता काय करायचं, पुन्हा ती पहिली पोळी मी घेतली आणि त्याच्यावर असं तूप टाकले, साजूक तूप घेतले. इथं सुद्धा प्रमाण तुम्ही खूप घेऊ नका, नाहीतर त्या मऊ पडून जातात. अगदी खूप प्रमाण घेतले म्हणजे तुमच्या एकदम खुसखुशीत होतील असं नाही आहे. त्याच्यावर मैदा किंवा कॉर्नफ्लोअर तुम्ही असं शिंपडा, किंवा तुम्ही आहे ना मैदा आणि तूप एकत्र करून त्याचा साठासुद्धा बनवू शकता. पण मला ही पद्धत पण योग्य वाटते. या पद्धतीने जास्त खुसखुशीत व्हायला मदत होते. आणि भरपूर असं मैदा त्याच्यात पसरवू वगैरे नका किंवा तूपसुद्धा जास्त लावू नका. तुम्हाला जर एकदम व्यवस्थित करायचं असेल ना, ह्या टिप्स नक्की फॉलो करा. जास्त प्रमाणात घेतले म्हणजे खुसखुशीत होतील असं अजिबात नाही आहे. आता संपूर्ण पोळ्या अशा जेव्हा लावून होतील ना आपले थर, तेव्हा पहा, मी अगदी अलगद हाताने, मध्ये तुम्ही त्याला एअर ठेवायची नाही, हवा ठेवायची नाही आहे. प्रेस करत करत तुम्ही ह्याची वळकुटी करायची आहे. जसं आपण भाकरवडीला करतो ना त्या टाईप करून घ्यायचे. भाकरवडी करताना सुद्धा आपण मध्ये त्याच्यात अजिबात असं हवा राहिली नाही पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता आपण 5 पोळ्या केल्यामुळे भरपूर सारे लेयर होणार आहे, तुम्ही पाहालच आता. आता ह्याला मी पुन्हा असं लाटून घेते, दाबून वगैरे घ्यायचे, जेणेकरून त्याच्यात हवा बिलकुल राहणार नाही. मग तुम्ही याचे सारख्या आकाराचे आपल्याला त्याचे गोळे करायचे, म्हणजे सारख्या आकाराचे असे काप करून घ्यायचे. मग अगदी भाकरवडी करतो ना त्या टाईपच करून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही, जेवढे तुम्ही कमीसुद्धा ह्याच्या थर घेऊ शकता किंवा जास्तसुद्धा घेऊ शकता. जेवढे जास्त घ्याल ना तेवढं तुमचं चिरोटे आहेत ना तर जास्त लेयर येतील त्याला. ठीक आहे. पहा, आता लाटण्याची पद्धत पहा. हे जो असा गोल भाग आहे ना तो आपण प्रेस करून लाटायचा आहे. तुम्ही जर त्याला घेतले आणि वरच्यावर लाटले तसं करायचं नाही आहे. आणि अगदी हलक्या हाताने चिरोटे लाटून घ्यायचे. पुरी एवढे लाटायचे.
ठीक आहे. मी जास्त मोठे, तुम्ही याच्यापेक्षा छोटेसुद्धा करू शकता किंवा याच्यापेक्षा मोठेसुद्धा करू शकता. पण असे मीडियम साईजचे असले ना, ते एक खायलासुद्धा छान वाटतात आणि दिसायला पण छान दिसतात. म्हणून मी साधारण अशा आकाराचे केलेत. आता तेल भरपूर सारं घ्यायचे, पण तेल अजिबात तापलेलं नको पाहिजे. तेल अगदी म्हणजे कोमट झालेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण ही अशी एक करतच आपल्याला चिरोटा सोडायचा आहे. एकदम सोडू नका. बरं, याच्यात जास्त चिरोटे टाकले तरी काहीच हरकत नाही आहे. तुम्हाला वाटत असेल हे तळले जाणार नाही, व्यवस्थित तळलं जातं. इव्हन करंजेसुद्धा तुम्ही जर अशा प्रकारे जास्त घेऊन तळल्या ना, तर त्यांचे लेयर्स यायला मदत होती. ही एक टिप समजा तुम्ही. आता मी त्याच्यात आहे ना, असं तेल आपण थोडं थोडं छोट्या चमच्याने, पहा मी असं ज्या पद्धतीने करते ना त्या पद्धतीने तुम्ही करायचे. आणि टाकल्यानंतर 2 मिनटं तरी त्याला बिलकुल हात लावू नका. त्याच्यानंतर गॅस मात्र आपला मीडियमच ठेवायचा आहे. अजिबात गॅस वाढवायचा नाही आहे, नाहीतर तुमचे हे असे लेयर पडणार नाहीत. लक्षात घ्या, जरी तुम्ही कितीही थरावर थर लावले ना तरीसुद्धा. आता 2 मिनटानंतर आपली पुरी, आपला चिरोटा अजून पांढराच आहे, गॅस बारीकच आहे माझा आणि त्याला आपण पलटी करून घेऊया. आत्ताच पहा त्याचे लेयर सुटायला लागलेले आहेत, एकदम भन्नाट असे बनतात. आणि खरं सांगते, एखादी अशी दिवाळीचं एखादा हा पदार्थ झटपट बनणारा पदार्थ आहे हा ते, आणि आवडीचा आहे, गोडाचं खाऊशी वाटलं ना तुम्ही लगेच करू शकता. आता सगळे चिरोटे मी पलटी करून झालेले आहेत, तरीसुद्धा मी गॅस अजून स्लोच ठेवलेला आहे. अजून आपल्याला 2 ते 3 मिनटं कमीत कमी आहे ना याला बारीक गॅसवरच ठेवायचं आहे. आत्ता त्याच्यामध्ये भरपूर सारं तेल आहे, काहीच हरकत नाही आहे. जेव्हा आपण शेवटी काय करायचं, आता साधारण 5 मिनटं तळून झालेत, त्याचा थोडासा कलर हे झाला आहे. आता गॅस मोठा केला आहे. आता तुम्ही आहे ना ह्यांना एकदा दोनदा असं पलटी अलटी करा आणि गोल्डन ब्राऊन छान कलर येऊ द्या, म्हणजे तुमचा चिरोटा एकदम खुसखुशीत होईल. मी खूप छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, जेणेकरून तुमचा चिरोटा बिलकुल बिघडणार नाही, फुटणार नाही आणि लेअरसुद्धा येतील आणि एकदम खुसखुशीतसुद्धा असा होईल. पाहू शकता किती छान कलर आलेला आहे. आता आपण हे सगळे चिरोटे काढून घ्यायचे आहेत. कलर एकदम अशी खारी जी असते ना आपली, त्या खारीसारखा छान कलर येऊन जातो आणि लेयर्ससुद्धा तुम्ही पाहू शकता. मी जवळूनसुद्धा तुम्हाला दाखवेल. तळतानासुद्धा ही पद्धत फॉलो जर केली ना तुम्ही, तरच तुमचे लेयर्स वगैरे पडणार आहे आणि चिरोटा एकदम खुसखुशीत होणार आहे. तेव्हा रेसिपी पूर्ण पण पहा आणि आता इथपर्यंत आले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता मी काय केलं, एका भांड्यामध्ये हे आपले चिरोटे होते ना ते काढून घेतलेले आहे. ते याच्यासाठी की आपल्याला त्याच्यात पिठी साखर टाकायची आहे वरतून, ठीक आहे. आणि मी ज्या पद्धतीने टाकते ना, तुम्ही हाताने सुद्धा शिंपडू शकता, पण असं चाळणीत जर घेतले ना ते एकदम व्यवस्थित पसरवले जातात, त्याच्या आतपर्यंत जातात. इथं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. वेलचीसुद्धा तुम्हाला घालायची असेल तर घालू शकता, कारण मला काय गरज वाटत नाही म्हणून मी नाही टाकलं. आता आपले चिरोटे जे आहेत ना ते एकदम तयार आहेत. ते गरम गरम होते, त्यामुळे त्या साखर ते थोडीशी अशी वितळली गेली आहे आणि ती टेस्टला खूप भन्नाट लागते असं सुद्धा. आता मी पूर्ण झाल्यानंतर आता त्याला सर्व करते. पाहू शकता तुम्ही, एकदम भन्नाट असे आपले हे चिरोटे बनून तयार झालेले आहेत. भरपूर वेळ वेळ अजिबात लागत नाही आहे आणि छान टेस्टला आहे. तर तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करा. मी तुम्हाला एकाचा आवाजसुद्धा दाखवते. पाहू शकता तुम्ही, एकदम असा चरकन आवाज आला आणि किती छान अशी ती तुटली गेलेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.